कोणतेही आई वडील असो, त्यांना आपल्या लेकरांचं भवितव्य हे सुंदर सुलभ झालेलंच पाहायचं असतं। मग त्यांनी खूप मोठं शिक्षण घ्यावं आणि आपलं नाव काढावं हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि यासाठी ते दिवस रात्र मेहनत घेत असतात, जेणेकरून आपलं मूल हे एका चांगल्या शाळेत शिकेल आणि आपली मान अभिमानानं वर येईल। मात्र काही वेळेस याच आई वडिलांना नको त्या गोष्टींचा सामना आपल्या लेकरांमुळे देखील करावा लागतो। अशीच एक घटना नागपूरमधून समोर आलेली आहे। एका तरुणानं 11वीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तिच्याशी जबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्यातून ती गर्भवती झाली। पोट दुखत असल्यानं डॉक्टरांकडे नेल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। घटना संपूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रतापनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक केली आहे। अभिनव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। पीडित मुलगी 11वीच्या वर्गात शिकते। ती रोज सकाळी अंबाझरी उद्यानात फिरायला जात होती। ऑक्टोबर 2023 मध्ये तिची ओळख अभिनव याच्याशी झाली। दोघांमध्ये मैत्री झाली। अभिनवनं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, तिला घरी घेऊन जात अश्लील चाळे केले। मुलीनं विरोध केला असता अभिनवनं लग्नाचं आमिष दाखवलं। मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर अभिनव आणि मुलीच्या भेटीगाठी कमी झाल्या। काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागलं। तिने याबाबत आईला सांगितलं। आईने तिला डॉक्टरांकडे नेलं। डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचं सांगितलं। आईच्या पायाखालची जमीनच सरकली। चौकशीत अभिनवचं नाव समोर आलं। अभिनव विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पॉस्को ॲक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अभिनवला अटक केलेली आहे। मात्र अशा गोष्टी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार समोर येत आहेत, त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देणं तितकंच गरजेचं बनलेलं आहे। त्याच पद्धतीनं मुलांनी देखील आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करावं आणि नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता आपल्या आई वडिलांची मान हे शिक्षण जास्त घेऊन किंवा उच्च शिक्षण घेऊन मोठं केलं पाहिजे।